ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 243वी ओवी पासून 244वी ओवी चाललेली आहे. हे रजोगुण माणसाचे समूळा सूर्येचे धायपण ययाचे अविद्या केले. हे रजाचे कीर झाले परितमाशी पडियंते भले तेने निज पदया दिधले प्रमाद मोह. हे काम क्रोध देह नाही, हे चळवळे बंडाळ कार्य मनाच्या ठिकाणी असलेल्या रजोगुणांचे आहे. हे मुळापासून आसुरी संपत्तीचे आहेत. याचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. 2री ओवी 244वी. हे काम व क्रोध रजोगुणापासून झाले खरे, परंतु ते तमोगुणाला रंगाला फार आवडते झाले आहे. त्या तमोगुणाने आपला प्रमाद व मोहाचा सार्वभौम अधिकार यांना बहाल केला आहे. प्रेम व स्नेहाच्या घोर अभावात अशा विकृती जन्म घेतात. क्रोध, लोभ, मद, मोह, अहंकार हे जन्म घेतात. म्हणजे प्रेम आणि स्नेह हा जर जागृत आपल्या मानस मंदिरामध्ये नसेल, मनामध्ये नसेल, आपल्या रक्तात निर्माण झाला नसेल, आपल्या बुद्धीत निर्माण झाला नसेल, तर अशा विकृती क्रोधाच्या लहरी, द्वेषाच्या लहरी, लोभाच्या लहरी या निर्माण होतात. तुम्ही म्हणाल लोभाची लहर कशी काय निर्माण होते? प्रेम असलं तर त्याग जीवनामध्ये येतो. त्याग आल्यानंतर स्वार्थ राहतच नाही, मला द्यावंसं वाटतं. जसं ज्या वेळेस प्रेमाच्या लहरी साधकांमध्ये निर्माण होतात आणि गाढ श्रद्धेमध्ये रूपांतरित होतात, त्यावेळेस किती द्यावंसं वाटतं. पूर्ण समर्पण, दान, धर्म, दया किती द्यावंसं वाटतं. हा प्रेम आहे. आणि म्हणून त्या लहरी फार मोठ्या महत्त्वाच्या आहेत. प्रेम व स्नेहाच्या घोर अभावात अशा विकृती जन्म घेतात. क्रोध व अंतकवादाला विवेकाने जिंकता येते. क्रोध आणि दुष्टपणा ज्यावेळी जन्म घेतो आपल्या अंगामध्ये, त्यावेळेस विवेकाने जिंकता येते. असं म्हणतात, एखाद्याला क्रोध आला, क्रोध आल्यानंतर साधी गोष्ट आहे, अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं की जर राग आला आणि आत्ता काहीतरी त्याचं करावंसं वाटलं, त्याला सांगितलंय तू, काही जणांनी सांगितलं 48 तास थांबा, मग काय करायचं ते करा. काहीने सांगितलं 3 दिवस थांबा मग करा. हळूहळू लाटच ओसरते. त्याला विवेक म्हणतात. विवेक जागृती येते. सडन प्रोव्होकेशन जे होतं की आत्ता मी खून करेन, ते प्रोव्होकेशन संपतं आणि एकदम माणसाला विवेक थोडासा जन्म घेतो, विचार जन्म घेतो आणि लहर संपते. त्यासाठी अपार धैर्य, सहनशीलतेची गरज आहे. थांबायला देखील धैर्याची गरज आहे बरं का. भगवान श्रीकृष्णाला एक वचन घेतलं होतं शिशुपालाच्या आईने. आत्या होती की 3रा डोळा त्याचा जन्मजातच होता आणि असं सांगण्यात आलं होतं की जर हा शिशुपाल याला जो कोणी मारेल तो जर समोर आला तर 3रा डोळा गळून पडेल. झालं तसंच. तो डोळा भगवान कृष्ण समोर गेल्याबरोबर गळून पडला.
अरे म्हणे याच्या हातनं याचा मृत्यू आहे. त्याची आई शिशुपालाची म्हणाली, अगोदर मला वचन दे, तू याला मारणार नाही. ते म्हणे मी विनाकारण तर मारणार नाहीच. नाही असं दे. ठीक आहे म्हणाले, यानं 100 गुन्हे याचे माफ. ते म्हणे माझं पोरगं कशाला जाईल 100 गुन्हे करायला, मात्र 101वा गुन्हा मी माफ करणार नाही. 100 गुन्हे माफ करेल. आणि शिशुपाल नेहमी भगवान श्रीकृष्णाला शिव्या द्यायचं आणि यांनी मोजायचं 1. काही आगाऊ बोलला यांच्या विरोधी समोर की 2 असं यांनी मोजायचं लाईफमध्ये. आणि शेवटी ज्यावेळेस भरदरबारमध्ये कौरवांच्या राजसूय यज्ञामध्ये मान कोणाला द्यावा, भगवान श्रीकृष्णाला मुख्य मान द्यावात म्हणजे गवळ्याच्या पोराला काय तुम्ही मान देता, हा गुराखी आहे म्हणाले. तो शिशुपाल, याला मान नाही द्यायचा. अग्रपूजेचा मान कोणाला, याला नाही द्यायचा म्हणले मान. आणि काय शिव्या सुरू केल्या त्यांनी कृष्णाला. यांनी फक्त हसत होते, मोजत होते. 55, 56, 57, 58 बस असंच. त्याला पुन्हा कोणीतरी डिवसायचं, पुन्हा तो शिव्या द्यायचा. असं 100 झाल्याबरोबर त्यांनी सांगितलं, शिशुपाल 100 गुन्हे झालेत तुझे, आता माझं सुदर्शन चालेल. पुन्हा त्यांनी शिवी दिली की सुदर्शन काढलं, भरदरबारात त्याला उडवलं. याला म्हणतात धैर्य. की भगवान श्रीकृष्णाचा तो एक गुण की शांत आहेत. धैर्य असेल ठीक आहे, काही काळ वाट पाहू, पण याचा अर्थ परमनंट वाट पाहू असं नाही आहे. 2दा माफ करू, 3दा माफ करू, 4दा माफ करू, 5व्यांदा नाही. त्यासाठी अपार धैर्य, सहनशीलतेची गरज आहे. उदारताचा प्रकाश लोभ मोहाच्या अंधकाराला चिरू शकते. उदारता जर आपल्या जीवनात असेल तर लोभ आणि मोहाचा अंधकार कमी होतो. लोभ आणि मोह आणि लोभ जवळपास एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. जे पैशाचे लोभी आहेत, कोणाला देऊच काही वाटत नाही. अरे भगवंताची संपत्ती आहे, तुम्हाला द्यायली, तुम्ही ट्रस्टी आहात, ध्यान काय बिघडलं. पण काही ना देऊच वाटत नाहीत, कारण लोभ आणि मोहाच्या लहरी आहेत त्याच्यामध्ये. आणि म्हणून भगवान त्यांच्याजवळ येत नाही. भगवंताला उदार पाहिजे, कारण भगवान स्वतः उदार आहे. 1 दाणा दिल्यानंतर 1000 दाणे त्या कंसामध्ये भगवान जर देत असेल तर भगवंताला भक्तही उदार लागतं. कृपण भक्त आणि उदार भगवंत असा मेळ कधी होत नसतो, कधी होत नसतो. म्हणून उदारता पाहिजे. उदारता जर असेल तर ऑटोमॅटिक लोभ आणि मोहाच्या लहरी थांबतात, ऑटोमॅटिक थांबतात. संपत्ती तृणवत वाटू लागते. गुरूंच्या चरणावरते, गुरु कार्यांच्या चरणावरते, भगवंताच्या कार्याच्या चरणावरते अर्पण करावीशी वाटते, त्याला उदारता म्हणतात. आणि भगवंताला आपल्यासारखा भक्त आवडतो. स्वतः भगवान चिपकू नाही आहेत. व प्रकाश भरू शकते, संकीर्णता संपेल व आशा, उत्साह, विकास याचा प्रकाश फुटेल. सोन्यासारखं भविष्य माणसाचं निर्माण होऊ शकतं. स्त्रिया भावप्रवण असतात, स्त्रिया भावुक असतात, स्त्रिया हृदयाने चालतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये लवकर प्रेम निर्माण होतं. पण पुरुषामध्ये मात्र अहंकार असतो. कालच आळंदीला डॉक्टर भोकरेंनी प्रश्न विचारला होता, ज्याचं उत्तर तिथे दिलं.
2 दिवस शिबिरच झालं. आम्हाला कल्पनाही नव्हती की इतकं होईल ते. 50 ते 55च्या मधली उपस्थिती होती. मुंबई आणि पुणे शनिवार अगदी 8 वाजल्यापासून हजर होते. अगदी 2 दिवस असं वाटलं शिबिरच चालेल. पण पुरुषामध्ये एक अंकार आहे, प्रश्नोत्तरही झाले. नारीमध्ये नाजूकपणा, सुकोमलता असते, भावुकता असते, पण त्याबरोबर ती दृढही असते. म्हणून पण तिला त्यामुळे नाजूकता असल्याने असुरक्षितता वाटते. त्यामुळे भावुकता अधिक दृढता अधिक असुरक्षितता मिळून ईर्ष्या जन्म घेते. सगळ्यात जास्त ईर्ष्या बायामध्ये असते, ईर्ष्या आणि द्वेष. नुसताच क्रोध नसतो. का ईर्ष्या जन्म घेते? कारण ती भावुक आहे, नंबर 1. नंबर 2, पण तिला महत्वाकांक्षी आहे. दृढता म्हणजे ती महत्वाकांक्षी आहे. हे बाया सगळ्यात जास्त महत्वाकांक्षी असतात. पुरुषापेक्षा बायांना वाटतं पोरांनी अगदी दुंदुभी वाजवावी शिक्षणामध्ये. त्या महत्वाकांक्षी असतात. आणि महत्वाकांक्षा, भावुकता अधिक असुरक्षितता, कारण त्यांना वाटतं असुरक्षित जीवन आहे. नवरा जर हा गेला, नाहीतरी याचं पोट नेहमी दुखायले, हा जर गेला तर पोरगा असं झालं पाहिजे की ज्यानं आपल्याला सांभाळावं. पुरुष फार फिकर करत नाही, करतो इतका नाही. कारण हिला वाटतं याच्या भरोशावर किती दिवस राहायचं, हे केव्हाही जाऊ शकतात. किंवा आणि प्रत्येक बाईला वाटतं नवरा अगोदरच जाऊ शकतो, कारण मोठा आहे ना 2-3 वर्ष, मग आपल्याला कोण सांभाळेल. असुरक्षितता. आणि जर असेल त्याच्यातनं ईर्ष्या जन्म घेते. पुरुषामध्ये अहंकार आणि नारीमध्ये ईर्ष्या. म्हणजे वाईट भाग नारीमधला ईर्ष्या असतो. पुरुष दंभी असतो. मानसशास्त्रज्ञ म्हणतात ईर्ष्या नारीचा सहज स्वभाव आहे. एखादीनं साडी चांगली जरी घालून आली तर बाकीच्या जळतात. जळतात म्हणजे ईर्ष्या, कारण महत्वाकांक्षा आहेत त्या. अहंकार दाखवतो मी किती महान व श्रेष्ठ आहे. प्रत्येक पुरुष असा चालतो अहंकार होऊन की मी महान आहे, मी श्रेष्ठ आहे, सगळ्यापेक्षा मला अक्कल जास्त आहे, मला बुद्धी जास्त आहे, मला पद जास्त आहे. कशाचाही अहंकार असतो पुरुषांना. श्रेष्ठ अहंकार, याचा परिणाम त्याला का अहंकार येतो? मी श्रेष्ठ आहे दाखवण्याकरता. मी महान आहे लोकांपेक्षा व श्रेष्ठ आहे. ईर्ष्या प्रेमात व अहंकार उदारतेत परिवर्तित होऊ शकतो. म्हणून बाईंना लवकर प्रेम निर्माण होतं, कारण भावुकता असल्यामुळे ईर्ष्या ताबडतोब प्रेमामध्ये रूपांतरित होऊ शकते. फक्त महत्वाकांक्षा कमी करायची तिची. वाईट भाग बायामधला ईर्ष्या आहे आणि पुरुषामधला अहंकार आहे. म्हणून ईर्ष्या जर कमी करायची असेल तर प्रेमात रूपांतर तिचं फार लवकर होऊ शकतं. आणि अहंकाराचं पुरुषाचं रूपांतरण उदारतेत झालं पाहिजे. उदार झाला पाहिजे, तो द्यावंसं वाटलं पाहिजे, त्याला लुटून टाकावं. आज आपल्या योगदानमध्ये देणारी माणसांचं खूप चांगलं वलय निर्माण झालेलं आहे. गुरुपौर्णिमेला आळंदीला काही नसताना 4 लाख रुपयाचं डोनेशन्स डिक्लेअर केलं. ज्यांनी पूर्वी केलं त्यांनी केलं. काहींनी 1 लाख केलं, काहींनी 51,000 केलं. 4 लाखाचं डोनेशन अक्षरशः द्यावंसं वाटतं.
ज्याला द्यावंसं वाटतं, जो देतो, द्यावंसं वाटतं वेगळं आणि देणं वेगळं. मलाही वाटायला द्यावंसं, पण त्याला काही अर्थ नसतो. जो अक्षरशः उदारतेने देतो त्याचा अहंकार कमी आहे असं समजा. मदत होईल अहंकार कमी होण्याला. आणि परिस्थिती आहे पण देऊ वाटत नाही, तो अहंकारी. तो अहंकारी. ईर्ष्या जन्म घेते कारण दुसऱ्यासारखे बनता आले नाही याची घोर निराशा त्या नारीमध्ये असते. एखाद्याने चांगलं भाषण दिलं, बाकीचे अर्धवट भाषण करणारे जळू लागतात. ज्यांना भाषणच येत नाही ते टाळ्या वाजवतात, वा 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 छान झालं. आणि जे अर्धवट भाषण देतात ते जळतात.